Thank you, Jesus. हालेलुया. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या प्रेमळ आणि सामर्थ्यशाली नावात, जिवंत नावामध्ये सगळ्यांना प्रेमी सलाम. शालोम. आणि प्रभू येशू आज आमच्या बरोबर आहे. तर आज भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, आज पुन्हा एकदा प्रभू येशूला मनापासून आपण धन्यवाद देऊया, कारण तो परमेश्वर धन्यवादास योग्य आहे. आणि किती आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वर या दिवसांमध्ये पाऊस देत आहे. त्याच्या शब्दाला तो नेहमी जागरण करणारा प्रभू आहे. आणि जर कल्पना करा, जर पाऊस दिला नाही तर आपली शेती आणि शेतीवरती लावणारे आपण जे झाड आहे त्याचं एक देखील फळ आपल्याला खाण्यास आज भेटणार नाही. पण बायबल सांगते तो आपल्या भांडारातून पाऊस देणारा परमेश्वर आहे. तो ढगांना आज्ञा करतो आणि त्या वेळेमध्ये पाऊस देव देतो. तर आज आपण पुन्हा एकदा थोड्या वेळ देवाच्या वचनातून पाहूया. आणि आजचा शब्द आहे डाळिंब. तर आपण पाहत आहोत की डाळिंब जरी म्हटलं तर आमच्या समोर लगेच डाळिंबाचं झाड येतं आणि डाळिंब येतं. डाळिंबाचा कलर देखील येतो. डाळिंब फोडल्यानंतर देखील तुम्ही आणि मी पाहतो आणि ते खाण्यासाठी किती चविष्ट असतं. त्याने रक्त देखील आपल्या शरीरामध्ये वाढतं आणि खाण्यास देखील किती इष्ट आणि मधुर आणि गोड असतं. तर तुम्ही आणि मी पाहतो की डाळिंब हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण राष्ट्रांमध्ये जवळपास डाळिंब आज प्रसिद्ध आहे. आणि सगळीकडे डाळिंब विकले जात आहे. सगळीकडे डाळिंबाच्या बागा आहेत, लावल्या जात आहेत. सगळीकडे डाळिंब पार्सल केले जात आहेत, देशांमध्ये पाठवले जात आहेत, बाहेर देशाच्या. परंतु या ठिकाणी तुम्ही आणि मी पाहतो की डाळिंब नेमकं तुम्हाला आणि मला काय दर्शवत आहे, किंवा डाळिंब या ठिकाणी कुठून त्याचे उत्पन्न झालेलं आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर तुम्ही आणि मी पाहतो डाळिंब या शब्दाविषयी, हे झाड हिंदुस्थानात किंवा भारत देशात सर्वांच्या आज तुम्ही आणि मी त्याची ओळख पाहत आहोत आणि प्रत्येक जण त्याला आवडीने खाणारे असतात. पॅलेस्टाईन देश पाहण्यास गेलेल्या हेरांनी डाळिंबाचा मसाला म्हणून काही फळे योशुआकडे आणली. त्या काळामध्ये लिहिलं आहे. योशुआ हा देवाचा दास होता, देवाचा सेवक होता आणि त्याच्याकडे आणली. आणि तुम्ही आणि मी पाहतो ह्यावरून इस्रायल लोकांना ह्या फळाची लज्जत लागली किंवा आवड लागली असावे असे दिसते. हे गणनाच्या पुस्तकात अध्याय 13 आणि वचन 20 मध्ये जर तुम्ही आणि मी पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला आणि मला या ठिकाणी ते समजून येईल. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो वचनामध्ये की डाळिंब याचा अर्थ काय, आतमधून. जसं डाळिंबाचं उदाहरण तुमच्या आणि माझ्या समोर आहे, तर ख्रिस्ताच्या जीवनाची गोडी आज आपण त्याविषयी म्हणू शकतो. आपण ख्रिस्ताच्या जीवनाची गोडी, ख्रिस्ताच्या जीवनाची आवड, ख्रिस्ताच्या जीवनाची वाटचाल, ख्रिस्ताच्या जीवनाची चव, ख्रिस्ताच्या जीवनाचा रंग आपल्या जीवनामध्ये, ख्रिस्ताचं जीवन आपल्यामध्ये कसं जगावं आपण, या गोष्टींमधून आज आपण डाळिंबाविषयी अभ्यास करणार आहोत. आणि मग ते डाळिंब आपल्याला हे गणनाच्या पुस्तकात 13वा अध्याय वचन 20 मध्ये हे आम्हाला शिकवत आहे की तुम्हाला ख्रिस्ताच्या जीवनाची गोडी लागलेली आहे का. ख्रिस्ती जीवन किंवा देवाचं जीवन, एक सामर्थ्यशाली जीवन, एक अभिषिक्त जीवन, एक चांगलं जीवन, एक प्रामाणिक जीवन, इमानदारीचं जीवन जगण्याची आज तुम्हाला गोडी लागलेली आहे का. आणि म्हणून जसे लोक महाराष्ट्रामध्ये डाळिंबाला एकदम आवडीने खातात आणि योशुआने देखील खाल्लेलं तुम्हाला आणि मला दिसतं आणि त्याच्या हेराने देखील आणलेलं दिसतं. म्हणजे त्यांचं मन त्याकडे ओढलं गेलेलं आहे, तिथून आम्हाला समजतं. तसं आज आमचं मन, आमचं जीवन काय आज ख्रिस्ताच्या पदस्तंभाकडे किंवा स्वर्गीय राज्याकडे ओढलं जात आहे का. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे फार महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्हाला आणि मला शिकायला मिळत आहे की देवाने ख्रिस्ताच्या द्वारे काय काय केलेले आहे आणि ख्रिस्ताच्या द्वारे
देवाने आम्हाला काय काय दिलेलं आहे. पापक्षमा दिलेली आहे, अनंतकाळचं जीवन दिलेलं आहे. आणि तुम्ही आणि मी पाहतो या जगामध्ये सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे. या सर्व गोष्टी ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला ह्या दिलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आज ह्या मधून किंवा डाळिंबाच्या फळावरून आज हे शिकायला मिळत आहे. 20व्या अध्यायामध्ये तुम्ही आणि मी जरी वाचलं तर त्याच्यामध्ये पण वचन 5मध्ये तुम्ही आणि मी वाचतो काय लिहिलेलं आहे. फार सुंदर हे वचन आहे. आणि तुम्ही आणि मी पाहतो की या ठिकाणी इस्रायल लोकांना देवाने दिलेले वर्षानुवर्षाचे अनुभव या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला भेटत आहे. आणि तरी देखील तुम्ही आणि मी पाहतो की देवाने त्यांच्यावर एवढे उपकार केलेले आहेत, तरी देखील इस्रायल लोक जे आहेत ते पुढाऱ्यांबरोबर किंवा देवाच्या सेवकांबरोबर मोशेबरोबर भांडताना तुम्हाला आणि मला दिसत आहे. त्याच्यावरती नाना प्रकारचे आरोप ठेवलेले तुम्हाला आणि मला दिसत आहे. म्हणजे तुम्ही आणि मी पाहतो की देवाने एवढा त्यांना वर्षानुवर्ष पुरवठा केलेला आहे मोशेच्या प्रार्थनेच्या द्वारे, आध्यात्मिक अन्नाचा किंवा फूडचा. तर तुम्ही आणि मी पाहतो त्याच्या उपकाराची जाणीव त्यांनी धरलेली नाही. मग आज देखील देवाच्या पुरवठ्याची इतकी वर्ष तुम्ही आणि मी आज अनुभव घेत आहोत, किंवा अनुभव घेऊनसुद्धा तुम्ही पुन्हा परत पाठीमागं जाल, म्हणजे जुन्या जीवनामध्ये जाल. तर इस्रायल लोक देखील तसेच वागताना तुम्हाला आणि मला दिसत आहे. आणि ते म्हणतात की आमचं जुनं जीवन चांगलं होतं. आणि बघा आज देखील आज तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या राज्यात पापक्षमा मिळाली, आनंद मिळाला, सुख शांती मिळाली, जगातले सगळे आशीर्वाद देव तुम्हाला आणि मला प्रभू येशूच्या नावामध्ये देत आहे. मोठमोठे चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडलेले आहेत. तरी देखील आज तुम्ही आणि मी पाहतो की काहीतरी गोष्टी खायला कमी पडल्या तर तुम्ही आणि मी देवाला काय करत आहे, या ठिकाणी नाव ठेवत आहे आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवनामध्ये म्हणजे वाईट जीवनामध्ये जाण्याची इच्छा बाळगत आहोत. आणि म्हणून इतक्या वर्ष तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्याद्वारे किती अद्भुत कृत्य केलेले आहेत, चमत्कार केलेले आहे, याची हे डाळिंब देखील तुम्हाला आणि मला आठवण देत आहे. आणि म्हणून त्यांनी शांती दिलेली आहे. तर वर्षानुवर्ष त्यांनी तुमच्या आणि माझ्या जीवनात किती आजपर्यंत चमत्कार केले, याची तुम्ही आणि मी आज आठवण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो मिस्रात त्यांना हे फळे खावायस मिळत असंही ते म्हणतात. मिस्रामध्ये हे फळं खायला भेटत असत, म्हणजे डाळिंब. आणि मोशेनेही पॅलेस्तान देशाच्या सुपीकतेचे वर्णन करताना या फळाचा उल्लेख केला आहे. याच्यात तुम्ही आणि मी पाहतो अनुवादाचं पुस्तकामध्ये आणि वचन 8मध्ये आणि वचन त्यामध्ये 8 तुम्ही आणि मी काय सांगत आहे त्याविषयी आपण पाहूया. आणि म्हणून प्रियांनो, भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आणि मी लक्ष दिलं पाहिजेत आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालत असताना हे जीवन किती महत्त्वाचं आहे. हे जीवन तुम्ही आणि मी कसं जगलं पाहिजेत हे तुम्हाला आणि मला बायबल स्पष्ट रीतीने सांगत आहे आणि स्पष्ट रीतीने शिकवत आहे. आणि या ठिकाणी वचन तुम्ही आणि मी जर पाहिलं तर 8मध्ये तुम्हाला आणि मला शिकायला मिळेल या ठिकाणी. आणि सुंदर वचन या ठिकाणी सांगत आहे, कारण देव तुला फारच आशीर्वाद देणार आहे, तू तृप्त होणार आहेस. देवाला ख्रिस्तामध्ये तुझ्यावर कृपेवर कृपा करायची आहे. तुझी जबाबदारी तू पार पाड आणि मग तो त्या तृप्त मेंढराप्रमाणे तुझ्या अंतःकरणामध्ये समाधानाचे स्तोत्र घालेल. आणि म्हणून तुम्ही आणि मी पाहतो की प्रत्येक परिस्थितीमध्ये आज परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, हे बायबल तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकवत आहे. सुपीकते जमीन म्हणजे तुम्ही आणि मी पाहतो की आज तुमचं आणि माझं जीवन परमेश्वराने आज्ञा पालन करून किती आनंदी केलेलं आहे, किती शांतिमय जीवन बनवलेलं आहे, किती प्रेमळ जीवन बनवलेलं आहे. सुपीक जमीन म्हटलं की काळी जमीन आमची पुढे येतं, पाणी पुढे येतं. पाणी म्हणजे पवित्र आत्मा पुढे येतो. पवित्र आत्म्याचे ते दर्शक आहे. आणि आमच्या जीवनाची भरभराट झालेली आहे. आमचं जीवन आशीर्वादित झालेलं आहे. आमचं जीवन बढती
या जगामध्ये पावलेलं आहे आणि परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या शांतीने आज तुमच्या आणि माझ्या जीवनात आशीर्वादाचं रेलचल झालेलं आहे येशूच्या नावामध्ये. आणि म्हणून तुम्ही आणि मी पाहतो पुन्हा एकदा ह्या डाळिंबाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे सुपीकतेचं दर्शक म्हणून. आणि तुम्ही आणि मी पाहतो आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाची जमीन हा प्रभूच्या वचनाने सुपीक बनलेली आहे किंवा आशीर्वादित झालेली आहे. या फळांचा आकारही मोहक असल्यामुळे मुख्य याजकांच्या जाग्यावर किरमिजी सुताने डाळिंबाची आकृती काढण्यात आलेली आहे. निर्गमच्या पुस्तकात 28 अध्याय 33 वचनामध्ये जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं तर तुम्हाला मला कळन जो याजक होता तर याजकाचं जे वस्त्र होते त्या वस्त्रावरती देखील तुम्ही आणि मी पाहतो ह्या डाळिंबाचं चित्र या ठिकाणी कोरण्यात आलं होतं त्याच्या जाग्यावरती. म्हणजे गळ्यापासून तर पायापर्यंत हा मोठा झगा विणलेला असायचा त्या काळामध्ये आणि त्याच्यात नाना प्रकारची डिझाईन कोरली जायची, काढली जायची सुताने आणि त्याच्यावर ते डाळिंबाची आकृती देखील काढण्यात येत आहे असं निर्गमाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि त्या डाळिंबाच्या डिझाईनवरून लोकांचं अट्रॅक्शन पाहण्याचं व्हायचं आणि त्यांना नक्कीच परमेश्वराच्या प्रेमाची त्या ठिकाणी आठवण येत असेल तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहत आहोत. कारण या ठिकाणी लिहिलं आहे की ह्या फळांचा आकारही मोहक होता आणि मग ते फळ त्याच्यावरती कोरले जायचे किंवा टाकले जायचे किंवा विणलं जायचं असं म्हटलेलं आहे. पुढं लिहिलं आहे तुम्ही मी शलोमोनाच्या मंदिरातील शृंगारात डाळिंबे काढलेली होती. मंदिर जे शलोमोन राजाने मंदिर बनवलं होतं तुम्ही आणि मी पाहतो त्या मंदिरात देखील डाळिंबाची डिझाईन त्या ठिकाणी चित्र रेखाटलेले होते आणि काढलेले तुम्हाला आणि मला दिसतंय की ते मंदिर त्या ठिकाणी अट्रॅक्शन दिसतं. त्याच्यामध्ये देवाचे गुण, देवाचा स्वभाव, देवाचे फ्रूट, देवाचं जे रक्त सर्व अट्रॅक्शन मनुष्याला दिसतं. आणि कारण ते जीवन माणसांमध्ये देव त्या फळाच्या द्वारे दाखवतो. आणि म्हणून ह्या फळाची जाड साल तुम्ही आणि मी पाहतो औषधाकरता आणि मोरको जातीचे उंची चामडे तयार करण्याच्या कामी उपयोगी पडते असं बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आणि मी पाहतो हे डाळिंबाचं झाड औषधी देखील आहे या ठिकाणी तुम्हाला आणि मला समजत आहे. त्याच्या सालीचा देखील औषध म्हणून उपयोग केला जातं. आणि तुम्ही आणि मी पाहतो मोरको जातीचे उंची चामडे तयार करण्याच्या कामी याचा उपयोग या झाडाचा देखील आणि झाडाच्या सालाचा देखील उपयोग करताना तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी पाहतो की आज डाळिंब हे फार दिसायला अट्रॅक्शन आहे, दिसायला सुंदर आहे, मोहिक देखील आहे तुम्ही आणि मी पाहतो. पण परमेश्वर या डाळिंबावरून तुम्हाला आणि मला भरपूर परमेश्वराचे गुण आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनात, ख्रिस्ती लोकांच्या जीवनात, प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आणि चर्चला जाणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये हे डाळिंबासारखे गुण असणं किती गरजेचं आहे. म्हणून आज आपला आत्मपरीक्षा करा. हे डाळिंबात ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनामध्ये आज आहेत का? आणि म्हणून आमचं जीवन जसं या झाडाची जर साल तुम्ही आणि मी पाहिली तर औषध म्हणून उपयोग केला जायचा, तसं तुम्ही आणि मी पाहतो की तुमचं आणि माझं शरीर किंवा तुमचं आणि माझं जीवन आज परमेश्वराच्या गौरवासाठी, आज अनेक आत्म्यांना आशीर्वाद देण्यासाठी, तारण्यासाठी आज उपयोगात येत आहे का? हा आपल्या मनाला प्रश्न आपण विचारूया. आणि जर नसेल तर आज ह्या डाळिंबाच्या गुणांवरून, औषधावरून, त्याच्या सालीवरून आपण काही ना काही नक्कीच शिकलेले असाल, मी हा विश्वास ठेवतो. प्रभू येशू या वचनाच्या द्वारे आपणांना आशीर्वादित करो. आमेन.